आज आपण गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत. पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदी. पॉलिनॉमियल्स कोणाला म्हणायचं? इफ द पॉवर ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर्स देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन ॲज पॉलिनॉमियल. जर दिलेली बैजिक राशी आणि त्या बैजिक राशींच्या चलांचे घातांक पूर्ण संख्या असतील तर त्या राशीला बहुपदी असं म्हणतात. कॉन्स्टंट नंबर कॅन बी कॉल्ड ॲज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 0 इज ऑल्सो अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. स्थिर बहुपदी. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे स्थिर बहुपदी. 6, 7 अशा ज्या संख्या आहेत किंवा 0 अशा ज्या संख्या त्यांच्या चलांचा जो घातांक आहे हा स्थिर आहे आणि त्याला स्थिर बहुपदी असं म्हणतात. बहुपदीचे प्रकार. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. बहुपदीमध्ये पदांच्या संख्येवरून त्यांचे 3 प्रकार पडतात. एकपदी, द्विपदी, त्रिपदी. मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मोनो मीन्स 1 म्हणजेच एकपदी. बायनॉ म्हणजे 2, बाय म्हणजे 2, त्यामुळे बायनॉमियल म्हणजे 2 पदं असलेली. ट्रायनॉमियल म्हणजे 3 पदं असलेली. आणि त्याहीपेक्षा जास्त जर पदं असतील तर त्याला आपण बहुपदी असं म्हणतो. आता पान नंबर 37वर एक तक्ता दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. एकपदी म्हणजे प्रत्येक बहुपदीत एकच पद असतं. उदाहरणार्थ 2x. याच्यामध्ये x हे व्हेरिएबल आहे म्हणजे चल आहे आणि 2 हा त्याचा सहगुणक आहे. पण 2x हे एकच पद आहे. 5 हा पण एकच पद आहे. दुसरी आहे द्विपदी म्हणजेच बायनॉमियल. याच्यामध्ये प्रत्येक बहुपदीत 2 पद आहेत. उदाहरणार्थ x⁴ + x और m⁻² - 3m. तिसरा प्रकार आहे त्रिपदी. प्रत्येक बहुपदीत 3 पदे आहेत. उदाहरण बघा 1/2 y² - 2y + 5. 1, 2, 3 याच्यामध्ये किती पदं दाखवलेली आहेत? 3 पदं दाखवलेली आहेत. याच्यापेक्षा जर जास्त पदं असतील तर त्याला आपण बहुपदी असं म्हणतो. एका चलातील बहुपदीची कोटी. डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. दिलेल्या बहुपदीतील चलांची सर्वात मोठी जी पॉवर आहे किंवा घातांक आहे त्याला काय म्हणतात? त्याचा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असं म्हणतात. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन्ड. आता एखादं उदाहरण आहे. समजा 2x² + 5. तर x² वर्ग म्हणजे त्याची पॉवर किती झाली? 2. त्यामुळे त्याची कोटी किती असणार आहे? 2. डिग्री म्हणजेच कोटी. ठीक आहे. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स इन मोर दॅन वन व्हेरिएबल. एकापेक्षा अधिक चलातील बहुपदींची कोटी. एखाद्या उदाहरणात समजा 2 प्रकारची चलं वापरलेली असतील x, y किंवा m, n. तर त्यांच्या घातांकांची जेव्हा आपण एकत्र बेरीज करू ती जी सर्वात जास्त असणारी बेरीज ही त्या बहुपदीची काय असते? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असते. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल.
The highest sum of powers of variable in each term of the polynomial is the degree of polynomial. सो पान नंबर 37 वरती उदाहरण दिलेलं आहे बघा. 3m³ n⁻⁶ प्लस 7m² n³ मायनस mn. तर याच्यामध्ये सर्व घातांकांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला जास्त बेरीज 3 अधिक 6 म्हणजे 9 ही मिळते. त्यामुळे या बहुपदीची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती झाली 9 झाली. आता या बहुपदीच्या कोटीवरून त्याचे काही प्रकार बघायचे आहेत आपल्याला. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री. याच्यासाठी आपण एका चलातील बहुपदी पाहणार आहोत. पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. सो see the chart on page number 38. त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये 3x - 1, 7y हे उदाहरण दिलेलं आहे. इथे x जे व्हेरिएबल आहे त्याची पॉवर 1 आहे, y व्हेरिएबल आहे त्याची पॉवर 1 आहे. सो डिग्री इज 1 अँड इफ द डिग्री इज 1 then the polynomial is called linear polynomial. दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 1 असेल तर त्याला रेषीय बहुपदी म्हणजेच लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतात. स्टँडर्ड फॉर्म त्याचा दिलेला आहे x + b. a आणि b हे काय आहेत? कोइफिशियंट्स ऑफ x and a is not equal to 0. Then another example, 2y² + y + 1. याच्यामध्ये 2y², y ची पॉवर 2 आहे त्यामुळे कोटी किती झाली, डिग्री किती झाली आहे 2 झाली आहे. सो द टाइप ऑफ पॉलिनॉमियल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. वर्ग बहुपदी, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. Standard form of this type of polynomial can be written as x² + bx + c, where a, b, c are coefficient and a is not equal to 0. If a is equal to 0, then it becomes linear polynomial. Then third column, x³ + x² + 2x + √3. Here highest power of x is 3. So the degree of polynomial is 3. It is also called as cubic polynomial and standard form is written as x³ + bx² + cx + d. These are the types of polynomials based on degree. So there are two types of polynomials based on, one is based on degree and another is based on number of terms. Now consider the polynomial an x⁻n plus an-1 x⁻n-1 plus and so on a2 x⁻² plus a1 x⁻1 plus a0. It is a polynomial in variable x with degree n. an-1, a2, a1, a0 are the coefficients and an is not equal to 0. बहुपदी लिहिण्याची ही एक पद्धत आहे. आता आपल्याला बघायचं आहे स्टँडर्ड फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म ऑफ अ पॉलिनॉमियल. स्टँडर्ड फॉर्म कशाला म्हणायचं? बहुपदीचं प्रमाण रूप. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूप.
कोइफिशियंट फॉर्म म्हणजे सहगुणक रूप आणि घातांक रूप म्हणजे इंडेक्स फॉर्म. So first we see standard form of polynomial. If polynomial is written in descending powers of its variable, it is called standard form of polynomial. जर दिलेली बहुपदी तुम्ही उतरत्या क्रमांकाच्या एक्सच्या ज्या पॉवर्स आहेत त्या उतरत्या क्रमांकाने लिहिलात तर त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड फॉर्म किंवा प्रमाण रूप. एक्झाम्पल बघा, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3x² प्लस 5 प्लस एक्स रेज टू 4. सो we write it in standard form as x raised to 4 minus 3x square plus x plus 5. This is the standard form of the given polynomial. Then another form which is the index form. In index form, we insert missing power of variables and rewrite it. In above example, x raised to 4 minus 3x square plus x plus 5. Term having power 3 is missing. So we added it as 0x cube and rewrite this polynomial as x raised to 4 minus 3x square, x raised to 4 plus 0x cube minus 3x square plus x plus 5. आता इंडेक्स फॉर्ममध्ये जेव्हा आपण पॉलिनॉमियल लिहित असणार तेव्हा आपल्याला त्या पॉलिनॉमियलमध्ये कोणती टर्म दिलेली नाही, कोणता घातांक मधला दिलेला आहे की नाही हे बघणं आवश्यक आहे. आता इथे एक्सची पॉवर 4 आहे, त्याच्यानंतर एक्सची पॉवर 3 असली पाहिजे, पण ती टर्म दिलेली नाही. मग त्याच्यासाठी सहगुणक 0 लावून आपण ती टर्म तिथे घ्यायची आहे. कोणत्याही पॉवरला 0ने गुणलं की त्याची व्हॅल्यू 0च होते, त्यामुळे ती मिसिंग टर्म आपल्याला तिथे घ्यावी लागेल. त्याच्यानंतर आहे कोइफिशियंट फॉर्म. One can write the coefficient of the variables by considering all the missing terms in the standard form of the polynomials. जेवढ्या काही मिसिंग टर्म्स असतील त्या सगळ्या लक्षात घेऊन आपल्याला फक्त त्यांचे सहगुणक लिहायचे आहेत, कोइफिशियंट्स लिहायचे आहेत आणि त्याला म्हणतात कोइफिशियंट फॉर्म. फॉर एक्झाम्पल, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 0x minus 8. So we only write the coefficient in bracket in descending order. So coefficient of x cube, which is 1, coefficient of x square, which is minus 3. There is no term of x, so coefficient is 0, and constant term which is minus 8. So we can write this type of all polynomials in different forms.